मंडळी, वेलकम टू माय ब्लॉग। आणि आज आहे आमचा संभाजीनगर मधला लास्ट दिवस आणि तुम्हाला गंमत दाखवते। माझ्या मामी बहिणीचा मुलगा आहे, तो खूप क्यूट आहे आणि खूप छान असे गाणे म्हणतो। सो प्लीज तुम्ही नक्की ऐका त्याचे गाणे, हे बघा। आणि तेही खूप छान, तुम्ही इमॅजिन नाही करू शकत तो गाणे। मी एक मिनिट तुम्हीच बघा। चला याला सांगा बरं, गाणे बोलून दाखवा बरं यांना। गाणं बोल। चलो गाणे बोलून दाखवा। बोला, कुठले गाणे येतात बोला। हा बेबी थाना। ओके, सो तुम्हाला जर कळलं ना तर मलाही सांगा, आम्ही गाणं म्हणतो ना। हा VIP खाना नाही, आम्ही म्हटलंच नाही हो ना। झालं का बरं? शाळेत जायचं की नाही आता आपल्याला? नाही का जायचं आहे? आम्ही ना का नाही जात शाळेमध्ये? तू यांना सांग बरं, का नाही जात शाळेमध्ये? एक छोटासा प्रॉब्लेम झाला, टीचरनी ना याला पनिशमेंट केलं, कारण हा फर्स्ट टाइम स्कूलमध्ये गेला होता। तर हा एका ठिकाणी बसला नाही, तर टीचरनी त्याच्या गालावरती चापाट मारली। तर त्याच्या मनामध्ये एवढं काही बसून गेलं की आता त्याला काही म्हटलं आपण स्कूलमध्ये जायचं, तो अजिबात म्हणते मी याही शाळेत जात नाही, मी त्याही शाळेत जात नाही, मी कोणाच शाळेत जात नाही। तू शाळेत का जात नाही? का नाही जात? शेलापूरला काय? कोण आहे शेलापूरला? बाबा आहे। अजून? हा बाबा आहे। कोण आहे? बाबा तुकाराम बाबा आहे। ओके, त्यांच्या आजोबाचं नाव सांगते तू। अजून? अजून कोण कोण आहे? पण तू शाळेत का जात नाही बाबा? शाळेत जायला पाहिजे, सगळेच जातात ना स्कूलमध्ये, तू पण जायचं। नाही शाळेत नाही जात। शाळेत नाही जात असं नाही? हा नाही जात नाही शाळेत। 6। सो आमच्या डब्याची गडबड सुरू आहे, कारण आम्हाला निघायचं आहे। असं क्यूट 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 गाणे म्हटलेले आहेत आमच्या दादानी, बघा किती गोड गाणे म्हटलेले आहेत। हा शेतात पण आहे तो। हा, आणि शेतान पण आहे। लाडूला खूप त्रास दिला, लाडूला खेळू दिला नाही। पण शेतात आहे बघा लाडू काय म्हणतोय त्याला, बघा लाडूला दाखव, लाडूला दाखव, तिकडे फिरवायला मोकळं तिकडे ब्लॉक सगळे। हा क्यूट क्यूट दिसतो पण शेतात आहे। क्यूट दिसतो आणि शेतात आहे। कारण त्याने ना लाडूला खेळू नाही दिलं, खेळणे पण नाही दिले, आणि लाडूला मारू जाता। मग लाडू मला म्हणते मम्मी याला मारू का? मी म्हटलं बाबा आपण त्याच्या घरी आलो त्यालाच मारतो का, हो की नाही? तर आता आम्ही जाणार आहे आमच्या घरी बदलापूरला। तू येणार का बदलापूरला? बदलापूरला येणार तू? नाही बघा, बदलापूरला नाही यायचं म्हणते तो, त्याला शेलापूरला जायचं आहे त्याच्या आबाच्या इथे। सो चला आमच्या डब्याची तयारी सुरू आहे, मला दाखवते। हे बघा आमची सगळी फॅमिली बसलेली आहे। हे बघा हानी, इंगळे साहेब, सो हे आहेत त्याचे पप्पा, क्यूट क्यूट बाळाचे। हा बघा लाडू, आणि बघा इकडे सुरू आहे आमच्या डब्याची तयारी। हा गोलगप्पा इकडे काय करते? हे तोंडूत आहे। ते बघा इथे सुरू आहे आमच्या डब्याची तयारी। भात फ्राय केला आहे, काय करू? डबे तुमचे, आमचे डबे आमचे डबे किती खाली टाकलेले आहेत तिथे। ओके, बघा आमच्या छाती चपात्या तयार झाल्या आहेत, तिथं झाली आहे ही बघा मेथीची भाजी। सो आता आमची सुरू आहे पॅकिंग झालेली आहे, तयारी झालेली आहे। आता आम्ही निघणार आहे। आज आमचा लास्ट दिवस संभाजीनगर मधला, कारण आमची ट्रेन आहे, आम्हाला निघायचं आहे ट्रेनसाठी। आधी करूया रिक्षा, नंतर मग ट्रेन। होय, किसने दिया कोणी? हो रे, कधी? इंगळे साहेब करत आहेत पॅकिंग। हे बघा तयार झाले। हानीची तब्येत बरी आहे आता थोडी थोडी। उद्यापासून रेग्युलर शेड्यूल, शाळा ट्युशन। हे बघा दोन्ही पण टाकलं त्याच्यामध्ये। कुठं चालला? हे बघा टी शर्ट कशाला पाहिजे? देत होती ना मी।
आता बरंचसं बोलणं मला समजत नाही. नको, बस झालं. ओके, हो गई तयार. ओके, आता फक्त डब्बा पॅक करायचा आहे आमचा. माहिती आहे चहा आहे. किती मस्त वातावरण. भाऊ अजून काय फ्रेश झाले नाही. चल ठेवा तिकडे वातावरण बाहेरचं. थंडी हवा चालू आहे. थंडी हवा चालू आहे. आज आम्ही घरी जाणार आहे. मस्ती करणार आहे. तुला पण जमते इकडे लाडू. व्यवस्थित कर प्रश्न, व्यवस्थित एकदम व्यवस्थित कर. 8 वाजले. व्यवस्थित कर. सुद्धा विंचरलेले नाही आहेत बघा. आमची निघायची वेळ झाली तरी आम्ही तसंच बसलेलो आहोत. चालू का? ते कपडे छान. मला थँक्यू म्हणते तू. हे बघा लाडू. आज नंतर ना हात पाय पावडरची गरज नाही त्याला. नाही, ते तू लावला का थोडीशी येईल ते बरा हुनीले चांगली राहत जा जरा. सो आता आम्ही निघत आहे. आम्ही घेतलेले बॅग तो बघा पाठी लागला. ओके चलो. ओके सो मंडळी आमची झाली तयारी. भेटूया 4-5 महिन्यानंतर. जेव्हा काहीतरी असेल तेव्हा येऊ आम्ही. तब्येतीची काळजी घ्या. हे बघा. ते बघा. बाय. सुट्ट्या काढून आता. चला बसा आरामशीर. ओके चलो मंडळी बसा मग येतो आम्ही. बाय 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 बाय. चला मंडळी हा होता लास्ट दिवस आपला संभाजीनगर मधला. आता इथे आपला ब्लॉग एंड होत आहे कारण आपल्याला रिक्षा आणि ट्रेन पकडायची आहे. 5:30चं वातावरण झालेलं आहे म्हणून इथं बघा माझे मामे बहीण मला इथपर्यंत सोडायला आली आहे. दोघही जण आले सोडायला. बाय बाय करा. बाय बाय बाय. आता आम्ही निघत आहे. चला बसा मग. चला बाय. बाय नाही करत का रे? सो हा होता आमचा संभाजीनगरमधला आजचा लास्ट दिवस. आणि आता इथून पकडणार आहोत आम्ही रिक्षा आणि रिक्षानंतर रेल्वे स्टेशन. खूप छान दिवस गेले. 2 दिवस कुठे गेले कळले नाही आम्हाला. सो आता आम्ही निघत आहे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.